पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत प्रभाग क्रमांक 7च्या नगरसेविका मनाली अमर ठाकूर यांनी रोडपाली सेक्टर 9E येथील दिबा पाटील मैदानावर गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी केली। गणेशोत्सवादरम्यान परिसरातील नागरिकांना विसर्जनासाठी दूर जावे लागू नये, तसेच सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने दिबा पाटील मैदानावर कृत्रिम विसर्जन तलाव उभारण्याचा प्रस्ताव त्यांनी सभागृहात मांडला। यामुळे रोडपाली आणि परिसरातील हजारो गणेश भक्तांची मोठी गैरसोय दूर होईल, वाहतुकीवरील ताण कमी होईल आणि पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला चालना मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले। तसेच येत्या गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाने आवश्यक नियोजन करून कृत्रिम तलावाची उभारणी करावी अशी मागणी त्यांनी केली। नमस्कार, सन्माननीय महापौर साहेब, उपमहापौर मॅडम, सन्माननीय आयुक्त साहेब आणि सन्माननीय सभागृह, आपण दिलेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 7 मध्ये सेक्टर 17 आणि सेक्टर 11 येथे कृत्रिम तलाव आहेत। तर तरी सेक्टर 8E, 9E, 10E आणि सेक्टर 16E मधील नागरिकांची वाढती संख्या पाहता आपण एक दिबा पाटील सेक्टर 9E मधील दिबा पाटील जे मैदान आहे तिथे आपण एक कृत्रिम तलाव उभारून द्यावा अशी माझी मागणी आहे। तसेच सेक्टर 12 मधील जो एक नैसर्गिक तलाव आहे रोडपाली गावातील, तर तेथे विसर्जनासाठी 2 तराफे आहेत। तर दोन्ही तराफेपैकी दोन गेट आहेत त्या तलावाला। तर एका गेट जवळून रोडपाली गावातील जे नागरिक येतात तर तेथील जो तराफा असतो त्यावर एकही मनुष्य नसतो, म्हणजे तराफा चालक जो असतो तो नसतो। तर 2 वेळा माझ्या निदर्शनास आलेल्या गोष्टी आहेत, माझ्या समोर बघितलेल्या गोष्टी आहेत। तर गावातील नागरिक ज्यांना स्विमिंग करता येते ते स्वतः तो तराफा चालवण्याचा प्रयत्न करतात, पण तसं होऊ नये म्हणून आपण मनुष्यबळ तेथील वाढवावे ही आपणास विनंती। धन्यवाद।